घेतलेलं आहे आणि तसेच आपल्या मंगळवेढा शहराला रोज पाणी पुरवठा व्हावे या कारणास्तव आम्ही 2 कोटी रुपये मंजूर करून एक्सप्रेस फिल्टर या नावानं आपण 2 कोटी रुपये मंजूर करून काम टेंडरही झालं होतं. तो एक जिवंत प्रश्न आहे. आणि आपल्या मंगळवेढा शहराच्या हातवाडी आणि अंडरग्राउंड ड्रेनेजचा हा एक विषय खूप दिवसापासून प्रलंबित आहे. तो आता शेवट टप्प्यावर आलेला आहे. त्या कामासाठी आपण गती देण्याकरता आपला नगरपालिकेचा याचा आपण विचार केलेला आहे. नंतर महाविकास आघाडी सरकार आलं, पण ते सरकार आल्यानंतर आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये सामोरं जावं लागलं. कोरोना काळामध्ये आपल्या 2 वर्ष भरपूर मंगळवेढा म्हणून नाही, अख्खा महाराष्ट्र अख्खा देश त्याच्यासमोर लढू लागला आणि आपण विकास कामाला थोडंसं आपण बगल देऊन आपली लोकं कशी जगतील याच्याकडे आपण लक्ष देण्याचं प्रामुख्याने ठरवलं. आपण कामं केलेली आहेत. हातवाडीची फाईल आपण पूर्णत्वाकडे आणलेली आहे. सदरची हातवाडीची फाईल हा आपण मंत्रालयात शासन दरबारी आहे, त्याचाही पाठपुरावा झालेला आहे. आणि अंडरग्राऊंडचं ड्रेनेजचं जे सिस्टीम आपलं काम आहे ते एस्टिमेट सगळं TS वगैरे झालेलं आहे. त्याचं शासन स्तरावर फक्त आता निधीची कमतरता आहे. त्याच्या काळाची कामं मंजूर आहेत आणि उर्वरित जी कामं आहेत त्या कामाला आम्ही आता प्रथम प्राधान्य देऊ. युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, नगरपालिका निवडणुकांचं बिगुल संपूर्ण राज्यात वाजलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मंगळवेढा नगरपालिकेचं सुद्धा एकंदरीतच निवडणुकांना सुरुवात झालेली आहे. उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अशातच मंगळवेढ्यातलं राजकारण ऐन थंडीत तापलेलं आपल्याला सध्या दिसत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सोलापूरचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी मिस्टर नगराध्यक्ष श्री सोमनाथ माळे अध्यक्ष सोबत आहेत आणि सोबत भगीरदादा बालके यांचे कट्टर समर्थक श्री गणेशजी धोत्रे हे सुद्धा आहेत. आपण त्यांच्यासोबत एकंदरीतच सध्याच्या चाललेल्या राजकारणाविषयी आणि त्यांच्या वार्डातल्या असलेल्या प्रश्नांविषयी आज थोडी चर्चा करणार आहे. चला तर मग मुलाखतीला सुरुवात करूया. अध्यक्ष, तुमचं खूप खूप स्वागत युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये. तर सुरुवातीला असा प्रश्न आहे की 2016ला नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली होती आणि त्यात तुम्हाला यशसुद्धा आलेलं होतं. मग 2016ची निवडणूक आणि आताची निवडणूक काय फरक बघता तुम्ही यात खूप मोठा बदल झालेला आहे. पूर्वी जे काँग्रेस राष्ट्रवादी आपण युती करून मंगळवेढा शहर नगरपालिका निवडणुकीमध्ये लढलो होतो, परंतु मध्यंतर काळामध्ये भाजप सरकार आल्यानंतर बऱ्याचशा नेते मंडळांची फुटाफूट झाली आणि त्यात ते पुन्हा जुळणं अशक्य झालं. त्या कारणानंतर आम्ही आता मंगळवेढा शहरामध्ये समविचारी आघाडी निर्माण केलेली आहे. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीतून लढलो होतो. आता सध्या म्हणजे अजितदादा गटाची सध्याची भूमिका काय आहे? कारण आता महायुती म्हणून श्री समाधान आवताडे हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. मग महायुतीतलाच एक घटक पक्ष म्हणून सध्याची मंगळवेढ्याच्या नगरपालिकेच्या राजकारणातली अजितदादा गटाची भूमिका काय आहे? आता तसं प्रामुख्याने महायुतीचा प्रोटोकॉल जर लक्षात घेतला आपण, जर ज्या रुलिंग तालुक्याचा आमदार हा BJPचा असेल तर BJPला तिकीट देण्यात येत होतं, राष्ट्रवादीचा असेल अजितदादा गटाचा तर राष्ट्रवादीला देण्यात येणार होतं. ज्या तालुक्यात शिवसेनेचा आमदार आहे एकनाथ शिंदे गटाचा त्यांना तिकीट देणार होतं. मग तसंच त्याच महायुतीच्या प्रोटोकॉलप्रमाणे ज्या आपल्या युतीप्रमाणे की आहेत मंगळवेढा शहरामध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादी हा घड्याळ्या चिन्हावरचा होता, तर तो कुठंतरी त्याला कुठंतरी आघात करून हा भाजपचाच नगराध्यक्ष करणे हा त्याने आटास धरल्या कारणाने राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात पेच निर्माण झाली. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीतले बरेचसे जे आपले नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी समविचारात जाणं पसंत केलेलं आहे. ह्याविषयी तुमची वरिष्ठ नेत्यांसोबत काही चर्चा वगैरे झालेली आहे का? जिल्हाध्यक्षांना भेटून आम्ही वारंवार बोलून आलेलो आहे, परंतु सहजासहजी त्यांनी सांगितलं होतं की युतीत करून फर्स्ट रेफरन्स युती करून लढा, जर नाही झालं तर आपण पक्षाच्या चिन्हावर लढा, तसं न झालं तर आपण लोकल आघाड्यासोबत करून लढा असा त्यांचा आदेश आलेला आहे. आता 2016ची निवडणूक त्यावेळेचे मुद्दे आणि आताची 2025ची निवडणूक सध्याचे मुद्दे, काय मुद्दा वाटतो ज्वलंत मुद्दा सध्याचा? ज्वलंत मुद्दा म्हणजे आपल्या मंगळवेढा शहरामध्ये जे महापुरुषांच्या पुतळ्यांची कामं आपण हाती घेतली होती, त्यांचं विकास काम जे सुशोभीकरणाचं काम आहे ते सगळ्याच महापुरुषांच्या सुशोभीकरणाचं काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. तो एक जिवंत प्रश्न आहे. आणि आपल्या मंगळवेढा शहराच्या हातवाडी आणि अंडरग्राउंड ड्रेनेजचा हा एक विषय खूप दिवसापासून प्रलंबित आहे. तो आता शेवट टप्प्यावर आलेला आहे. त्या कामासाठी आपण गती देण्याकरता आपला नगरपालिकेचा याचा आपण विचार केलेला आहे. तुम्ही अर्ज भरलेला आहे का नगरपालिकेला? हो, मी परवा दिवशीच अर्ज भरलेला आहे. किती नंबर वॉर्डमध्ये? प्रभाग क्रमांक 7B मधून, हां, ओपन पुरुषमधून भरलेला आहे. आणि सोबत अश्विनी
धोत्रे हे ओबीसी महिला म्हणून प्रभाग 7 अ मधून भरलेला आहे. आम्ही सोबत दोघांनी अर्ज भरलेला आहे. संयुक्त सोबत युवक नेते श्री गणेशजी धोत्रे सुद्धा आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 7 मधून अर्ज भरलेला आहे. त्यांच्याविषयी पण आपण थोडी माहिती घेऊया. नमस्कार. अर्ज म्हणजे तुम्ही स्वतः भरलेला आहे का तुमच्या घरच्यांचा? नाही, घरच्यांचा भरलेला. ओबीसी महिलामधनं घरच्यांचा अर्ज भरलेला आहे प्रभाग क्रमांक 7 अ मधनं. प्रभाग क्रमांक 7 मधलं कोणतं असं प्रभावी मुद्दे आहेत? प्रभावी मुद्दे म्हणजे आता आमच्या इथं आमच्या प्रभागात असताना माजी नगराध्यक्ष त्यांच्या कार्यकाळात कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. त्यांच्या काळाची कामं मंजूर आहेत आणि उर्वरित जी कामं आहेत त्या कामाला आम्ही आता प्रथम प्राधान्य देऊ. प्रशासनाच्या काळातील अर्धवट जी कामं राहिलेत मंजुरी असून देखील त्या आम्ही कामाला पहिल्यांदा प्राधान्य देणार. तर अध्यक्ष 2016 ते 2021च्या कार्यकाळात झालेली कामं आणि किंवा राहिलेली कामं काय असतील तर आम्हाला ते सांगा. आपल्या काळामध्ये 2016 ते 2021च्या काळामध्ये टाऊन हॉलचं 7 कोटीचं काम होतं. त्याचा निधी आलेला आहे. ते आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारकाचं काम ते आता फक्त सुशोभीकरणाचं काम राहिलेलं आहे. मूर्तीची स्थापना वगैरे पूर्ण झालेली आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर आणि महात्मा बसवेश्वर आणि आपले महात्मा फुले आणि महात्मा बसवेश्वर या मूर्तीच्या कामाचं म्हणजे कुठंच अजून त्याचं अंमलात नाही. त्याचा जागा वगैरे फिक्स करण्यात आलेल्या आहेत. सर्व महापुरुषाच्या आपण जागा ह्या 2016 ते 2021च्या दरम्यान आपण पूर्ण केलेल्या आहेत. तरी आपण मंगळवेढा शहरामध्ये 3 पाण्याचे टाके नवीन स्वरूपात आपण केलेले आहेत. आणि प्रथमच 20 वर्षानंतर मंगळवेढा शहरात आपण 16 ते 21च्या दरम्यान जॅकवेलमधला गाळ काढणे आणि फिल्टर साफ करून हे पूर्वीच आपण करून घेतलेलं आहे. आणि तसेच आपल्या मंगळवेढा शहराला रोज पाणी पुरवठा व्हावे या कारणास्तव आम्ही 2 कोटी रुपये मंजूर करून एक्सप्रेस फिल्टर या नावानं आपण 2 कोटी रुपये मंजूर करून काम टेंडरही झालं होतं 2020 रोजी. परंतु नंतर कोरोना काळामध्ये ते पेंडिंग राहिलं. नंतर 21ला त्याचं टेंडर झालं. ते ठेकेदार आणि नगरपालिका समन्वयकामध्ये ते का पेंडिंग होतं. त्या कामामुळे मंगळवेढा शहरातून वीज पुरवठा हे फिल्टरला जाणार, फिल्टरवरून पुन्हा जॅकवेलला जाणार. जरी पावसा पाण्यात जर लाईट गेली तर ह्या लाईटीचं आणि त्या पाण्या पुरवठ्यासाठी लाईट हे सेपरेट आपण लाईटची सोय केली होती. त्याच्या अनुषंगाने मंगळवेढा शहराला रोज पाणी पुरवठा व्हावं या हिशोबाने आपण कामं केलेली आहेत. हातवाडीची फाईल आपण पूर्णत्वाकडे आणलेली आहे. सदरची हातवाडीची फाईल ह्या आपण मंत्रालयात शासन दरबारी आहे. त्याचाही पाठपुरावा झालेला आहे. आणि अंडरग्राऊंडचं ड्रेनेजचं जे सिस्टीम आपलं काम आहे ते एस्टिमेट सगळं TS वगैरे झालेलं आहे. त्याचं शासन स्तरावर फक्त आता निधीची कमतरता आहे. तसेच आपलं पाणी रिसायकलिंग प्रोजेक्ट जो आहे त्याची जागा वगैरे आपण 2 एकर घेऊन त्या जागेमध्ये जे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे पाणी जाणार आहे ते पाणी तिथं गेल्यानंतर त्याचं रिसायकलिंग प्रोजेक्ट जो आहे त्याची जागा हस्तांतराचं काम झालेलं आहे. परंतु एवढंच आता फक्त शासन स्तरावर निधी आला की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं आणि हातवाडीचा विषय हा पूर्णत्वाला जाणार आहे. तसेच मंगळवेढा शहरालगत 2686 गट क्रमांकमध्ये आपण श्री महात्मा बसवेश्वर स्मारक यासाठी आपण प्रयत्न पूर्वीपासून केलेला आहे. तसंच आपण शासन स्तरावर आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अरुणा माळी हे त्या बसवेश्वर समितीमध्ये प्रशासकीय समिती जी नेमण्यात आलेली होती त्या टायमाला भारत नानाच्या नेतृत्वाखाली माननीय पालकमंत्री विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बैठका झाल्या. त्या बैठकामध्ये देखील सुद्धा आपण 2686 गट क्रमांक हा शासनाच्या नावे असून तो 48 एकराचा गट आहे. तर त्यामध्ये श्री महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हावं हे पूर्वीपासून आपण दिलं होतं. त्याचा पाठपुरावा झाला होता. नंतर काही राजकारणाच्या विदुष्टपोटी ते काम थांबवण्यात आलं. तो जागा नाही, हे नाही, अशा बऱ्याचशा काहीतरी अडचणी सांगण्यात आल्या. परंतु आताच मला परवाच समजतं की 2686 हीच जागा फायनल करण्यात आलेली आहे. त्यामागचा हेतू एकच आहे की मंगळवेढा शहरात जे बेरोजगारी जे वाढत चाललेले आहे त्याला एक चांगला पर्याय म्हणून हा श्री महात्मा बसवेश्वर स्मारक होणं गरजेचं आहे. तसेच आपल्या मंगळवेढा नगरपालिकेच्या समोर आपले 2.5-3 एकरची जागा आहे. त्या जागेमध्ये सुद्धा आपण संतसृष्टी करणे हा प्लॅन आखला होता. परंतु तिथं झेडपीची थोडी जागा असल्या कारणाने सत्ता त्यावेळेस BJPची आणि शिवसेनेची होती. त्यामुळे आपल्याला निधीची कमतरता खूप भासली. नंतर महाविकास आघाडी सरकार आलं. पण ते सरकार आल्यानंतर आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये सामोरं जावं लागलं.
कोरोना काळामध्ये आपल्याला 2 वर्ष भरपूर मंगळवेढा म्हणून नाही, अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश त्याच्यासमोर लढू लागला आणि आपण विकास कामाला थोडंसं आपण बगल देऊन आपली लोकं कशी जगतील याच्याकडे आपण लक्ष देण्याचं प्रामुख्याने ठरवलं. त्या अनुषंगाने विकास काम बाजूला ठेवून आपले लोक गुण्यागोविंदान कसं नांदतील या कोरोनाच्या काळामध्ये आपण केलं. परंतु हे जे राहिलेलं काम आहे हे येणाऱ्या काळात आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू एवढी 100% ग्वाही देतो. ठीक आहे. तर धन्यवाद अध्यक्ष, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल. तुमचेही खूप खूप आभार आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल. मित्रांनो, थांबूया. कॅमेरामन सागरसोबत मी विक्रम, युवा महाराष्ट्र न्यूज, मंगळवेढा.